मी आज अर्ज भरलेला आहे, ते कुठल्या गटातून भरलेला आहे? मी आज करकम गटातून जिल्हा परिषदेसाठी अर्ज दाखल केलेला आहे आणि महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या अधिकृत भरलेला आहे. तिथं आता नेमकं तुम्ही अर्ज भरलेला आहे, पण तेव्हा त्या गटामध्ये काय काय प्रमुख समस्या आहेत? समस्या सांगा एवढ्या कमीच आहेत. समस्या काय काय आहेत आणि जे अगोदरचे जिल्हा परिषद सदस्य वगैरे कोण आहे, मला काय आत्ता लगेच फॉर्म भरलेल्या दिवशी काय टीका कोणावर करायची नाही, परंतु विकास काहीच झालेला नाही, फक्त ठेकेदारी वाढलेली आहे. आणि विकास काय झाला आणि कसा झाला ते माझ्या यंत्रणेच्या माध्यमातून मी त्यावेळी सांगणार आहे. आता पुढं बलाढ्य उमेदवार आहेत तर आव्हान वाटते का? माझ्याबरोबर जनता आहे आणि मी सर्वसामान्य जनतेचे आजपर्यंत रात्र दिवस काम केलेलं आहे. 24 तास रात्रीचा अपरात्रीचा कधीही फोन आला तर सर्वसामान्य जनतेसाठी मी धावून गेलेला आहे. मग तुमचा कोणताही प्रश्न असू द्या, माझ्या माध्यमातून माझ्या परीने जेवढं होतं तेवढं मी शक्य होईल तेवढं काम सर्वसामान्य जनतेचं केलेलं आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता माझ्या पाठीमागं आहे आणि सर्वसामान्य जनतेने मला फॉर्म भरायला लावलेला आहे. माझी काही कोणतीही मोठी परिस्थिती नाही, माझ्यासमोर बलाढ्य शक्ती आहे, पण माझ्याबरोबर जनता असल्यामुळं मी त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरला. काय विकासाचं विजन काय असणार आहे? काय विकासाचं विजन एकच असणार आहे की आजपर्यंत जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उमेदवारांनी जी स्वयंघोषित आहेत त्यांनी आजपर्यंत कधी विकासच केलेला नाही. त्या ठिकाणी रस्त्याची समस्या तशीच आहे, लाईटची समस्या तशीच आहे, पाण्याची समस्या तशीच आहे. मग विकास झाला काय? विकास फक्त ह्यांचा स्वतःचा झालेला आहे. त्यामुळं विकास करकम जिल्हा परिषद गटात कुठंच झालेला नाही. रस्त्याची समस्या जर आपण तुम्ही बघितली तर आता 45 वर्षाच्या लोकांना खुब्याचा आणि कमरेचा त्रास चालू झालेला आहे. इतकी भयंकर परिस्थिती जिल्हा परिषद गटामध्ये. आता लढायचं तर फिक्स आहे, लढायचं हा फिक्सच आहे, माघार नाही. माघार नाही.